तमाशा असतील केव्हाच नव्हता. तमाशा चावट होता. आता आत्ताची जी गीतं आहे, या गीताची वयोमर्यादा फक्त 1 आठवडा आहे. बर तो तमाशा तमाशा होता आणि आज आहे त्याचं विडंबन आहे. आजचा तमाशा तरुणांच्या मनाप्रमाणे होऊ लागला. हेच गाणं झालं पाहिजे, हीच मुलगी नाचली पाहिजे. त्यातून वगनाट्यावर परिणाम झाला, नाटकात बदल झाला, सिनेमात बदल झाला, भजन मारुडात बदल झाला, कीर्तनात बदल झाला, तसा तमाशात बदल झाला. कोरोनामध्ये माझ्याजवळ काही सोनं होतं, काही रोकड रक्कम होती. त्या सोन्याच्या रोकड रकमेच्या जीवावर मी 1 वर्ष आमच्या कलाकारांना महिना 4,000 रुपये देऊन जगवलं. त्यानंतर माझ्याजवळची सगळी पुंजी संपली, सोनं गेलं, असणारी सगळी म्हणजे शिल्लक गेली. त्यावेळेस बँकेत वगैरे ठेवण्याचं असं काही धाडस नसायचं. आणि मग कलावंतांना फोन करून सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही तुमच्या मार्गाला लागा, कारण माझ्याकडनं काही मिळण्याची अपेक्षा करू नका. काही नवीन मुली आल्या, वल्गरपणाचे चाळे करून प्रसिद्ध झाल्या आणि त्यांचे कार्यक्रम कपू लागले आणि तमाशाचा मेन मुद्देशीर कार्यक्रम त्या ठिकाणी थांबला. लोक तमाशाला पुन्हा नावं ठेवू लागली व तमाशा असतील तिकडे झुकला. म्हणून आम्ही यावर्षी असं ठरवलेलं आहे की आपण एकत्र यायचं. नमस्कार. नमस्कार. न्यू विजन स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद चॅनेलवरती आज खरं तर तमाशा क्षेत्राला सर्वोत्तम न्याय देणारं व्यक्तिमत्व, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पद्मश्री पुरस्कारानं ज्यांना सन्मानित केलं असे सन्माननीय रघुवीरजी खेडकर यांच्याशी दिलखुलास गप्पा आज आपण मारणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ, खरं तर इतक्या मोठ्या पुरस्काराला ज्यावेळी आपण सामोरे गेलात, तिथपर्यंत पोहोचलात, हा कौतुकाचा विषय जरी असला तरी आपल्या बालपणापासूनचा संपूर्ण प्रवास आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं आपण पाहूयात. जी ही वाटचाल आहे, तमाशा कलेला खऱ्या अर्थानं आपण मिळून दिलेला हा सन्मान आहे. आजपर्यंत तमाशा क्षेत्राला एकही पद्मश्री पुरस्कार नाहीये आणि तुमच्या निमित्तानं तो पुरस्कार आज तमाशा क्षेत्रालाही मिळाला. त्या कलेचाही गौरव त्या निमित्तानं होतोय. तर कांताबाई सातारकर सर रघुवीर खेडकर ही तमाशाची जी वाटचाल आहे, या वाटचालीचा प्रवास बालपणापासूनचा तुम्ही जरा विशद करावा. माझा जन्म 1960 सालचा. न्यू हनुमान थिएटर लालबाग या ठिकाणी मुंबईला माझा जन्म 4 ऑगस्ट 1961 साली झाला. 60 नाही, 61. आणि त्या दिवशी त्या न्यू हनुमान थिएटरला 4 तमाशाचे फड होते. भाऊ बापू नारायणगावकर, दादू इंदोरीकर, माधवराव नगरकर आणि तुकाराम खेडकर. तर माधवराव नगरकर यांच्या वगनाट्याचं उद्घाटन होतं. वगनाट्याचं नाव होतं नागप्रसन्न रघुवीर.
बर. आणि त्याच दिवशी माझा जन्म झाला. त्यानंतर 3 दिवसानंतर आईला आणलं गेलं परत. आणि पूर्वीच्या काळात असं होतं, जास्तीत जास्त 3 दिवस त्या बाळंतणीला आराम द्यायचा आणि चौथ्या दिवशी तिने स्टेजवर उभं राहायचं. अरे बापरे. हो, असा तो पिरियड होता. मग माझी 5वी होती आणि 5वीच्या दिवशी पुन्हा नगरकरांचा कार्यक्रम लागला. बर. प्रत्येकाचा एक दिवस असायचा. माझ्या 5वीच्या दिवशी नगरकरांचा कार्यक्रम लागल्यावर त्यांनी वगनाट्य लावलं, नागप्रसन्न रघुवीर. मग त्याच्यात चिंकाचं बाळ दाखवायचे. बर. बाळ दाखवताना भावलं. मग माझे बाबा त्यांना म्हणाले, माझे बाबा त्यांचे थोडे मित्र होते, हे नगरकर आणि ते चिंकाचं बाळ न्यायचं नाही, आपला हा बाळू आहे ना, हा स्टेजवर न्या. मग मला उचललं आणि स्टेजवर नागप्रसन्न रघुवीर म्हणून दाखवलं. ती माझी रंगमंचावरची पहिली पहिली एंट्री. एंट्री. त्याच्यानंतर 64 साली वडील वारले. आई 66 साली संगमनेरला आली आणि रहिवासी झाली. आणि 69 साली तुकाराम खेडकर यांचे चिरंजीव मास्टर रघुवीर खेडकर स कांताबाई सातारकर या तमाशा मंडळाची स्थापना आईने आपल्या नेहरू गार्डनच्या समोरच्या पटांगणात, पीटीटी हायस्कूलच्या पटांगणात केली. आणि त्या दिवशी मी स्टेजवर प्रथम उभा राहिलो. त्यावेळेस मी 9 वर्षाचा होतो. बाल कलाकार म्हणून मी उभा राहिलो. त्यानंतर माझ्या वाटेला आलेल्या भूमिका, रायगडचे राणी या वगनाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे सुपुत्र राजाराम राजे ही भूमिका मला मिळाली. 2 मुलाचा खून म्हणून रजवाडी वगनाट्य होतं, त्याच्यात बाळ युवराजाची भूमिका मिळाली. हरिश्चंद्र तारामती या वगनाट्यात रोहिदास बाळाची भूमिका मिळाली. अरे वा. अशा मला विविध भूमिका मिळत गेल्या त्या 9व्या वर्षात. आणि लोकांना तुकाराम खेडकरांचा मुलगा कोण हे माहिती पडत गेलं. बरोबर. त्यानंतर मी थोडंसं सोंगाड पण करू लागलो, म्हणजे कॉमेडी करू लागलो. त्यावेळेचे कलावंत मला शिकवायचे, असं बोल, तसं बोल, तसं बोल. वामनराव लोहगावकर, बबनराव हर्षीकर हे त्यावेळेचे प्रसिद्ध सोंगाडे होते आणि ते मला सांगायचे. बालपण चाललं. त्यानंतर मी 14-15 वर्षाचा झालो आणि होतकरू कलावंतांची भूमिका करू लागलो. अच्छा. त्याच्यातही 3 वर्ष गेले आणि मी वयाच्या 19व्या वर्षी मुख्य भूमिका करायची सुरुवात केली. अच्छा. तर त्यावेळेस वगनाट्य असायचे, डोम्यानाग, कोर्टादारी पुटला चुडा, मुक्काम पोस्टा अभंगवाडी. या वगनाट्यात मी वेगवेगळ्या भूमिका केल्या, परंतु सर्वात जास्त भूमिका माझी गाजली ती कोर्टादारी पुटला चुडा या वगनाट्यातली दाजीबा घरगडी. या भूमिकेत मी जास्त प्रसिद्ध झालो. त्यानंतर माझ्या वाट्याला आली डोम्यानागातली लाडू नावाच्या घरगड्याची भूमिका, तीही खूप गाजली. आणि त्यानंतर या सर्व माझ्या यशाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला असेल तर मुक्काम पोस्टा अभंगवाडी नावाच्या वगनाट्यात बाबूराव नावी पंचरंगी भूमिका होती. अच्छा. आणि मी ती साकारली. आणि तिथून पुढं मी रसिकांच्या गळ्यातला तावीत झालो. बरोबर. आणि 79 साली माझ्या खांद्यावर आईने तमाशाची धुरा दिली आणि आई तमाशातून अलिप्त झाली. अच्छा. तर असा माझा म्हणजे 19व्या वर्षापर्यंत प्रवास होता. पण पब्लिक खूप चांगलं, टाळी वाजवायचे नाहीत, शिट्टी वाजवायचे नाहीत, कुठल्या मुलीला दगड वगैरे मारणे नाही, कुठल्या कलावंताच्या अवाच्यपणे हेळवणूक केलेली नाही, असा तो प्रेक्षक होता. आणि तो प्रेक्षक मला वाटतं 1990 सालापर्यंत राहिला. अच्छा. आणि त्यानंतर टी व्ही जसा आला तसं त्याच्यामध्ये बदल होत गेला. मग टी व्हीशी सामना सुरू झाला. मग टी व्हीच्या मालिका, आमचे वगनाट्य याचा सामना चालू झाला आणि तो बऱ्याच वर्ष चालला. तमाशाला काही अपयश आलं नाही,
पण त्यानंतर मोबाईलचा जमाना आला. बरोबर आहे. मोबाईलचा जमाना साधारण 15ला आला हम्म. आणि मोबाईलवर दिसू लागलं. बरोबर. दिसू लागल्यानंतर ही जी तरुण पिढी आहे आपली आजची, हम्म. ही टी व्ही पाहत नाही आणि सिनेमाही पाहत नाही. मोबाईल मोबाईल हातामध्ये पाहते. अगदी खरं आहे. आणि सारखा तो त्या मोबाईलमध्ये ते बदलत राहायचं बरोबर. आणि ते पाहायचं. ह्याच्यात तरुण पिढी गुंगली गेली आणि त्यामुळे तमाशावर थोडासा परिणाम झाला. साहजिक आहे. बरोबर. एक वेगळा मीडिया त्यांच्या समोर आला. भाऊ, खरं जर पाहिलं, आजचा तमाशा आणि कालचा तमाशा समजा, याच्यात काही बदल वाटतो का तुम्हाला? खूप मोठा बदल. तो तमाशा तमाशा होता आणि आज आहे त्याचं विडंबन आहे. अच्छा. आजचा तमाशा तरुणांच्या मनाप्रमाणे होऊ लागला. हेच गाणं झालं पाहिजे, हीच मुलगी नाचली पाहिजे. अच्छा. त्यातून वगनाट्यावर परिणाम झाला. कारण भारत सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने आदेश काढले की 10च्या पुढं कुठलाही कार्यक्रम चालू द्यायचा नाही, स्पीकर चालू द्यायचा नाही आणि मुळात तमाशाचं पब्लिकच 10ला येतं. नंतर येतं. खरं आहे. ग्रामीण भाग असेल, काही असेल, कारण उशिरा त्यांना येतं. 3 ते 3:30 4 वाजेपर्यंत कार्यक्रम पाहिजे बरोबर. आणि मग तो कार्यक्रम आम्हाला 8ला चालू करून 12 वाजेपर्यंत करायचं पाळी आली. बरोबर. पर्यावरण खात्याकडे जाऊन आम्ही विनंती करून 2 तास मागून घेतले. मग 10 आणि 2 असे 12 वाजेपर्यंत परवानगी मिळाली. मग 12 वाजेपर्यंत काय झालं, गणगवळण, बतावणी, बरोबर. लावण्या, सवाल जबाब आणि हिंदी मराठी चित्रपटातली गीते, येतं. बरोबर. याच्यातच 12 वाजायला लागले. बरोबर. वगनाट्याला टाइम वगनाट्याला वेळ मिळेल नाही मिळणार. बरोबर. आणि पब्लिकमध्ये ते रूढ झालं की आता वगनाट्य नाही आणि पब्लिक थांबायचंही कमी झालं कारण लोकांजवळ 6-6 तास बसायला वेळ नाही. बरोबर. तमाशा हा 6 तास चालणारा कला प्रकार आहे. मग तोही आम्हाला शॉर्ट करावा लागला. तो 2, 2.5, 3 तासाचा वगनाट्य ते आम्हाला 1.25 तासासाठी करावं लागायला लागलं. बरोबर. कमी वेळेत. असा बदल होत गेला. नाटकात बदल झाला, सिनेमात बदल झाला, भजन बारुडात बदल झाला, कीर्तनात बदल झाला, तसा तमाशात बदल झाला. बरोबर. असं आहे तमाशाचं. आपले काही वगनाट्य जर पाहिले तर महाराष्ट्रभर खूप लोकप्रियता त्या वगनाट्यांना हो. मिळवली. राजीव गांधी सारखं एक व्यक्तिमत्व जेव्हा त्यांचं निधन झालं, तर त्यांच्या निधनाच्या नंतर जे वगनाट्य तुम्ही रसिक प्रेक्षकांना दिलं, तर त्याच्यामध्ये अक्षरशः हेलिकॉप्टर जे, तर हेलिकॉप्टर पाठीमागच्या बाजूने प्रेक्षकांमधून स्टेजवर येत होतं हो. आणि त्याची संपूर्ण चर्चा महाराष्ट्रभर, देशभर झाली. तर असे असे कोणते वेगळे प्रयोग की रसिकांना, दर्शकांना ते भावले? मी वेगवेगळे प्रयोग केले. एक दिवशी काय झालं, स्टेजवर कार्यक्रम चालू होता. थंडीचे दिवस होते आणि त्यावेळेस स्टेजवर मॅट टाकली जायची नसायची, नुसत्या फळ्या फळ्या असायच्या. असायच्या. तर आमच्या मंदाताईंचं गाणं चालू होतं हिंदी, जुजू जू जुजू या चित्रपटात म्हणजे संजोग का काहीतरी नाव होतं बरं, त्या बरं. हां, हां. चित्रपटाचं आणि ते गीत चालू होतं आणि मुलं, आमच्या तमाशातली जी मुलं आहेत कामगार, त्यांनी स्टेज खाली शेकोटी केली अरेच्या. आणि ते शेकत होते. त्याचा धूर त्या फळ्यांच्या फटीतून वर आला आणि त्या लाईट इफेक्ट मध्ये ते इतकं भारी दिसलं. मग मी म्हटलं आपण आता स्मॉक मशीन आणू. बरोबर. मग मी स्मॉक मशीन आणलं. हम्म. नंतर स्ट्रॉब लाईट आणली ती झिगझॅग झिगझॅगचे. झिगझॅग. हम्म. त्यानंतर मी प्रोजेक्टर मशीन आणलं. बरं. त्यानंतर मी स्पॉट वापरायला लागलो. हम्म, हम्म. कार्यक्रम उठत चालला, बरोबर. लोकांना आवडत चालला. असं प्रयोगशील मी नेहमी राहिलो. वगनाट्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. शाईबाबा वगनाट्य बसवलं, त्याच्यात बरेच ट्रिक सीन होते, ते ट्रिक सीन सादर केले. संत सकू वगनाट्य बसवलं, त्याच्यात काही ट्रिक सीन सादर केले. संत रोहिदास महाराज, त्याच्यात काही ट्रिक सीन सादर केले. थोराताची कमळा ऐतिहासिक वगनाट्य लावलं,
त्याच्यासाठी मोठा सेट बनवला किल्ल्याचा. जे असे प्रयोग करत गेलो मी आणि पब्लिकला ते भावत गेलं आणि असं करता करता माझ्या वयाची 60वी कधी आली हे कळलं नाही. खरं तर कला ही आपल्याला पण वैयक्तिक आनंद देत असते. त्याचा एक अतिशय चांगला अनुभव तुम्ही सुद्धा घेतला. आता कोरोना कालावधीत खूप मोठ्या संघर्षाला तुम्हाला सामोरं जावं लागलं. अगदी मातोश्रींचं निधन असेल किंवा 100 पेक्षा अधिक कामगारांचं जे पालनपोषण तुम्ही करता. तर या कोरोनाच्या कालावधीचा संघर्ष जो आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्ही आम्हाला द्यावी. कोरोनामध्ये माझ्याजवळ काही सोनं होतं, काही रोकड रक्कम होती. त्या सोन्याच्या आणि रोकड रकमेच्या जीवावर मी 1 वर्ष आमच्या कलाकारांना महिना 4,000 रुपये देऊन जगवलं. त्यानंतर माझ्या जवळची सगळी पुंजी संपली. सोनं गेलं, असणारी सगळी म्हणजे शिल्लक गेली. त्यावेळेस बँकेत वगैरे ठेवण्यात असं काही धाडस नसायचं. आणि मग कलावंतांना फोन करून सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही तुमच्या मार्गाला लागा, कारण माझ्याकडनं काही मिळण्याची अपेक्षा नाही. करू नका. आणि त्या पिरियडला राजू खांडेकरांनी माझी मुलाखत ठेवली. मग मंगला बनसोडे म्हणून फार मोठ्या कलावंत आहेत, विठाबाई नारायणगावकरांच्या ज्येष्ठ कन्या. त्यांचाही फार मोठा आमच्या फडा इतका मोठा फड आहे. मग तर त्या मंगला बनसोडीने मी म्हणजे आमचं कॉम्पिटिशन लागलं, कुणाचा चांगला होतो. बरोबर. आणि ते कॉम्पिटिशन आमच्या दोघांच्याही पथ्यावर पडलं. तिचाही तमाशा मोठा झाला, माझाही तमाशा मोठा झाला. बरोबर. मग तिच्या नवऱ्याच्या अंगामध्ये एक वेगळीच कला होती. बरं. रघुनी हे केलंय ना, आमचं दुसरं असणार. त्यांनी दुसरं सादरीकरण करायचं. मंगलताई बी आम्ही जी गाणं पहिलं घ्यायचो ती घ्यायची नाही. आणि आता त्याच्या उलट झालेलं आहे. जे रघुवीर केडकरकडे बसेल, जे मंगला बनसोडेकडे बसेल, त्याचीच कॉपी सर्वांनी करायची. त्यामुळे रघुवीरचा तमाशा पाहिला काय, मंगलताईचा पाहिला काय आणि इतर तमाशे पाहिले काय, ते सारखे वाटू लागले. बरोबर. गणगवळण तीच, विनोद तेच, गाणे तेच. आणि यामुळे रसिकांवर परिणाम होऊ लागला. बरोबर. आणि हल्ली डीजे लावणी शो निघाले. म्हणजे 5-6 मुली एकत्र करायच्या ग्रुपने. हां, 1-2 माणसं त्यांच्या संग राहतील आणि त्यांनी कार्यक्रम करायचा. आणि त्याचा परिणाम तरुण पिढी तिकडं ओढली गेली. बरोबर. काही नवीन मुली आल्या, हलगर्जीपणाचे चाळे करून प्रसिद्ध झाल्या आणि त्यांचे कार्यक्रम कपू लागले आणि तमाशाचा मेन मुद्देशीर कार्यक्रम त्या ठिकाणी थांबला, म्हणजे कमी आला एकदम, रुपयातनं बाराणी. तर हा कलंक पुसून टाकण्यासाठी, जीवाची धडपड करण्यासाठी, कलावंतांना पोचण्यासाठी आता आम्ही एवढ्या 2 महिन्यात जनरल मीटिंग लावत आहोत. अच्छा. सांस्कृतिक मंत्र्यांना आम्ही बोलवून घेणार आहोत आणि त्यांच्यापुढे आमचे प्रश्न मांडणार आहोत. हा दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा, आम्ही जे आता पद्मश्री झालेले लोक आहोत, आम्हाला काहीतरी मानधन मिळणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. महिन्याच्या काठी. बरोबर. आमच्या औषधं आहेत, आमचं जेवण आहे, आमचे कपडे लत्ते आहेत. यासाठी शासनाने भरघोस असं मानधन या सर्व पद्मश्री पद्मश्रीवाल्यांना दिलं पाहिजे, कारण त्यांनी तळागाळातनं काढली. अगदी खरं आहे. आणि पूर्वीच्या लोकांना त्यांच्याकडनं काहीच नको होतं, कारण त्यांच्याकडे गडगंज होतं. बरोबर. तसं आम्हा लोक कलावंतांकडे गडगंज वगैरे काय नाही, फक्त कला आहे. अगदी खरं आहे. आणि कलेवर पोट इतकं भरल्या जात नाही. अगदी खरं. खरं डॉक्टर संतोष खेडलेकर जे आहेत, तर त्यांनी कांताबाई सातारकरांचा जीवनपट महाराष्ट्रभर पोहोचवला किंवा सातत्यानं तमाशाच्या संदर्भात प्रचार प्रसार प्रबोधनाचं काम डॉक्टर संतोष खेडलेकर सर करतायत. तर खेडलेकर सरांचं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर
तुम्हाला असं वाटलं की बाबा तुमची कला जी आहे ती महाराष्ट्रभर पोहोचली, खेडलेकर सरांचं कसं योगदान राहिलं, त्यांना कशी माहिती तुम्ही पुरवली किंवा त्याविषयी सुद्धा माहिती सांगा. संतोष खेडलेकर हे मुंगी नाट्यगृहात, म्हणजे नाही, भंडारी नाट्यगृहात अच्छा. मंगल कार्यालयात ज्यावेळेस आईचा नागरी सत्कार झाला, बरं. त्यावेळेस खेडलेकरांची आणि आईची ओळख झाली. बरं. आईने खेडलेकरांना मुलगा मानला. त्यांचा, आमच्या नवरा बायकोंचं आमच्या घरी आगमन होऊ लागलं. माझ्या बहिणी राख्या बांधायला त्यांच्याकडे जाऊ लागल्या आणि खेडलेकरांनी मला असं असं आहे आणि आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे बरं. पद्मश्रीचा. हम्म. ते मी पहिल्या वर्षी म्हणलो नको, हम्म. माझ्या आईसाठी मिळायला पाहिजे होतं, माझी आई गेली. माझ्या बहिणीसाठी मिळायला गेलो, ती गेली. भाचाचा अजून लहान होता. मग यामुळं मी एक वर्ष पुरस्कार नाकारला. बरं. मागच्या वर्षी पुन्हा मुंबईवरनं दिल्लीवरनं मुंबईला फोन आला आणि मुंबईच्या लोकांनी मला केला. मग पुन्हा फाईल बनवून बरोबर. ते वरपेत इकडं त्यांच्याकडे फाईल बनते, पण त्यांच्याकडे गेलो, फाईल बनवली आणि ती त्यांना दिली. तर तिथं पद्म पुरस्कारासाठी हम्म. काहीही लागत नाही, बरं. कोणाची शिफारस वगैरे लागत नाही. असा तो एकमेव 2015 पासून पाठपुरावा तुमचा चालू होता. हो. मग या पाठपुराव्यात कोणाकोणाची मदत तुम्हाला झाली? फक्त संतोष खेडलेकर आणि माझा जो मॅनेजर आहे शफी शेख, बरं. त्यांनी एक फार धावपळ केली. अच्छा. कारण ही दोनच माणसं माझ्याकडे शिकलेली. आम्ही सर्व अडाणी, बरोबर. चौथी पासून शिकलेले, इंग्रजी वाचता येत नाही. हम्म. त्यामुळे ह्या दोन मुलांनी मिळून हा पद्मश्री मला मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि तो फार सफल चांगलं झाला. आहे. नाही, खरं आहे. आणि एक अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे खरं तर, इतका मोठा देश पातळीवरचा सन्मान जेव्हा तुम्हाला मिळाला, याच्या पाठीमागं प्रचंड मेहनत किंवा तुमचा संघर्ष आहे. काळ बदलतो, तशी मनोरंजनाची साधनं पण बदलतात. मग आज समजा मोठ्या प्रमाणात युवा पिढी असेल किंवा हे चित्रपटाकडे वळाले, काही ज्या वेळेस अँड्रॉइड मोबाईल आला तर यात पुढची पिढी जी ती गुंतली गेली. मग ह्या सर्व याच्यात काय वाटतं तुम्हाला, काय तमाशा कसा बदललाय? खरं तर सिनेमाचा परिणाम पूर्वी तमाशावर झाला होता. कारण तमाशा हे एकच माध्यम संपूर्ण महाराष्ट्राला होतं आणि तमाशाची कारकीर्द ही 350 वर्षाची आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ संपत आला आणि तमाशाचा जन्म झाला. अच्छा. गनिमी काव्यापासून. गनिमी काव्यात शाहिरी आली आणि शाहिरीतून तमाशा जन्मला आणि तो तमाशा, ओबडधोबड तमाशा, साधारण पेशव्यांपर्यंत चालला आणि पेशव्यांच्या काळात तमाशाला राज्याश्रय मिळाला. अच्छा. त्यानंतर 50 वर्षांनी पेशवाई संपल्यावर 50 वर्षांनी पुन्हा तमाशावर मरत काळ आली इंग्रजांच्या काळात. बरोबर. कारण इंग्रज माणसं जमू देत नव्हते. जमावबंदी होती त्यावेळी. हो. आणि तमाशाला तर जमाव यायचा. बरोबर. मग त्यांना मराठी कळायचं नाही. त्याचा फायदा हे कलावंत मंडळी घ्यायची. ते समाजाला सांगायचे आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, असं पाहिजे, बरोबर. तसं पाहिजे. त्यानंतरचा काळ, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ, तमाशावर बंदी आली. बरं. मोरारजीभाई देसाईंनी तमाशावर बंदी आणली. आणि ती बंदी आमच्या बऱ्याच लोकांनी, रंगराव पाटील वगैरे हे मोठे मोठे पुढारी होते मुंबईचे, यांनी ती बंदी उठवली. 2 वर्ष तमाशा बंद होता. त्यानंतर सिनेमाचा जोर वाढला, लोक सिनेमाकडे पळू लागले. बरोबर. तालुक्याच्या जागेवर म्हणजे गावापर्यंत सिनेमा पोहोचला. तमाशा हा खेडेपाड्यातच असायचा. मग तमाशाला बदल करून घ्यावा लागला. तेव्हा सिनेमात काय आहे, बरोबर, प्रेक्षकांना, दर्शकांना जे पाहिजे ते समजा देण्यासाठी, आणि आपलं काय कमी पडतं. मग त्यावेळेच्या तमासगीरांनी ते बदललं.
त्यानंतर 30-40 वर्षांनंतर टी व्ही आला. बरोबर. सिनेमाचा परिणाम थोडा कमी झाला. हम्म. पब्लिक पुन्हा तमाशाकडे वळलं हम्म. आणि टी व्ही आला. पुढं टीव्ही आला. बरोबर. टी व्ही आल्यावर त्याच्यावर मालिका यायला लागल्या, त्याच्यावर विनोद यायला लागले, त्याच्यात गाणी यायला लागली, त्याच्यात लावण्या यायला लागल्या. पुन्हा तमाशा वनगळीला आला. हम्म. आल्यानंतर तमाशा कलावंतांनी म्हणजे आम्ही, मी, मंगला बनसोडे, काळूबाळूंची मुलं, दत्तोबा तांबेंची मुलं, चंद्रकांत महाडिकची मुलं, ही अशी सगळे आम्ही मुलं एकत्रित आलो आणि आपण काहीतरी बदल करू बरोबर. असं आम्ही ठरवलं आणि सिनेमाची गाणी स्टेजवर ड्रेसिंगमध्ये घ्यायला सुरुवात केली. झाला पुन्हा तमाशाचा प्रेक्षक जमा झाला. बरोबर. वळला तमाशाकडे प्रेक्षक टी व्ही कडून. नाही बाई, ही जिवंत कला आहे आणि हीच पाहिली पाहिजे. लय भारी वाटते, लय चांगलं वाटतंय, असं वाटतंय. लाईट इफेक्ट आले, अमुक आलं, तमुक आलं, एको मशीन आले, हायफाय साऊंड सिस्टीम आली आणि तमाशा पुन्हा जोमात आला. आता जमाना आलाय कशाचा? मोबाईलचा. मोबाईलचा. बरोबर. आता मोबाईलचा जमाना आला, पण त्या मोबाईलच्या जमान्यात नेमकी आमची नवी पिढी गावली, ज्यांच्यासाठी आता सादरीकरण करायचं आहे. ती पिढीच मोबाईल येऊन कोपऱ्यात बसते. ती रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत बसलेले असतात खरे. आणि त्याचा परिणाम तमाशावर झाला. पुन्हा आम्ही एकत्र आलो. मग नवी पिढी आली आमची दुसरी, ती पिढी एकत्र बोलवली. मग बाळांनो, तुम्हाला आता बदल करावा लागेल, कारण आता मोबाईलचा जमाना आलेला आहे आणि प्रेक्षकांची संख्या कमी होत चाललेली आहे. बरोबर. मग आता प्रत्येक जण वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. आता यावर्षी आमची मीटिंग आहे 1 महिन्यानंतर. बरं. त्या मीटिंगमध्ये कुठली वस्त्र परिधारण करायची, कारण मध्यंतरीच्या म्हणजे या कोरोना नंतरच्या काळात तमाशात अर्धनग्नतेचं थैमान चालू झालं. कारण मोबाईलमध्ये तेच आहे. बरोबर. सिनेमामध्ये तेच समाजाला पण ती गोष्ट आवडायला लागली आणि लोक तमाशाला पुन्हा नावं ठेवू लागली व तमाशा असतील तिकडे झुकला. म्हणून आम्ही यावर्षी असं ठरवलेलं आहे की आपण एकत्र यायचं, प्रेक्षक लाख मागू. हा मोबाईल नाही, हा टीव्ही नाही, तर हा मराठी तमाशा आहे. बरोबर. आणि ही महाराष्ट्राची ओळख आहे. तर ही महाराष्ट्राची ओळख आम्ही बुजवू शकणार नाही. तुमच्या आवडीचं गीत आम्ही सादर करू, परंतु आमची जी वस्त्र आहेत त्याच्यावर करू. संस्कृती पण जोपासायची एक दृष्टी. त्या पद्धतीने आता वाटचाल करत आहोत. मी आत्ताच नुकताच 3-4 दिवसापूर्वी दिल्लीवरून आलोय. दिल्लीवरून आल्यावर मला लोकांचे फोन आले, मीटिंग कधी ठेवायची. म्हणजे 1 महिन्याच्या दरम्यान मीटिंग ठेवा. बरोबर. सध्या नको, उन्हाचा कहर आहे. थोडं पाऊस बिऊस लागल्यानंतर एखादं निवासस्थान बघून मीटिंग करू. पद्मश्री पुरस्कार जो आहे, त्या पुरस्काराला तुमचं नाव निश्चित झालं, त्यावेळेचा झालेला आनंद, ते पुरस्कार स्वीकारून घरी येऊपर्यंतचा प्रवास, ही वाटचाल कशी होती? 25 जानेवारीला माझा तमाशा पंढरपूर जवळ सांगोला या गावी होता. बरं. आणि मला दुपारी 2 वाजता एबीपी माझाचे राजू खांडेकर यांचा फोन आला. बरं. की रघुभाऊ, तुम्ही पद्मश्री झालात. कसं काय? म्हणे आमच्याकडं हे आलेलं आहे, जाहीर करा म्हणून. आणि धक्का बसला. आईची खूप आठवण आली. बरोबर आहे, साहजिक आहे, आता त्यांची मेहनत आहे. कारण या क्षणाला माझी आई पाहिजे होती असं तेव्हा वाटलं. त्यानंतर त्या दिवसभरात असंख्य फोन. बरोबर. आणि पंढरपूर पासून, सोलापूर पासून चॅनलवाले सगळे सांगोल्यात दाखल झाले. बरोबर.
दिवसभर मला आंघोळ मिळाली नाही. मला एकच कप चहा पिलो होतो मी. बरं. त्या एका कप चहावर संध्याकाळी माझा प्रयोग चालू होईपर्यंत म्हणजे 8 वाजेपर्यंत मला चॅनलवाल्यांना मुलाखत द्यावी लागली. बरोबर. आणि इतका आनंद झाला आणि तमाशाला आमच्या उभारी आली. बरोबर आहे. मलाही उभारी आली. म्हणजे मला जी मरगळ आली होती ती दूर झाली. बरोबर. त्यानंतर आता या 15 तारखेपर्यंत तमाशा चालू होता. 15 तारखेला बंद झाल्यानंतर 17 तारखेला त्यांचा मेल आला बरं. संतोष खेडलेकरांकडं. बरं. 25 तारखेला वितरण दिल्लीला. आहे, हम्म. दिल्लीला या. 23 तारखेला. आणि मग 23 तारखेला आम्ही दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्यावर इथून मुंबईला जाण्याचं गाडी खर्च त्यांचा. बरोबर. जाण्या-येण्याचं. हो. तिथून मुंबईवरनं दिल्लीला जाण्याचा खर्च त्यांचा विमानाचा. तिथं 7 स्टार हॉटेल अशोका म्हणून आहे. तिथं सर्व पुरस्कारार्थींची सोय केली होती. हम्म. तो सर्व खर्च त्यांचा. तर पार पुरस्कार मिळून आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे अमित शहांनी जेवण दिलं बरं. मोठ्या 5 स्टार हॉटेलला. ते जेवण त्याच्यानंतर त्या भारत सरकारतर्फे त्या पुरस्कार प्राप्त लोकांना आणि त्यांच्या कुटुंबाला दिल्ली फिरवण्यासाठी 20 बस केल्या. बरोबर. संपूर्ण दिल्ली दिल्लीचं दर्शन. फिरवली. हम्म. सगळं मंत्रालय, म्युझियम वगैरे सगळं दाखवलं. आणि राष्ट्रपती भवन फक्त आम्ही पुरस्कारालाच गेलो होतो. बरोबर. दुसऱ्या दिवशी ते राष्ट्रपती भवनाचं काय महत्व आहे हम्म. हे आमच्याकडे ते काय म्हणायचं ते समजून सांगणारे असतात, त्याला काय म्हणतात, गाईड म्हणतात. गाईड. गाईड. ते गाईड 7-8 गाईड आणि आम्ही सर्वजण मग ते सगळं दाखवलं. तर ते राष्ट्रपती भवनाचा वरचा जो म्हणजे हे जे आहे हे सगळं सोन्याचं आहे. छत. ते कुठल्या राजा आहे कुठल्या तरी देशाचा, त्यांनी ते भारताला प्रेझेंट केलेलं आहे. अच्छा. त्यांचे कारागीर आणून. पुन्हा तिथं फुलं लावलेली आहेत. वेल्वेटच्या कपड्यावर सोन्याच्या तारेने विणलेली फुलं आहेत. अच्छा. त्याच्यात महाराष्ट्राचं फुल कोणतं, त्याच्यात आंध्राचं फुल कोणतं, गुजरातचं फुल कोणतं, त्या फुलावरनं आपण ओळखायचं आपल्या महाराष्ट्राचं फुल आहे. अच्छा. हे सगळं पाहायला मिळालं. नाही, खूप चांगले भाऊ. हा जो प्रवास आहे खरं तर इतका दिलखुलास तुम्ही आज मांडला. तुमचा गौरव म्हणजे तमाशा कलेचा गौरव आहे. हो. आणि पुढच्या वाटचालीत तुम्हाला काय वाटतं की तमाशा कलेनं दर्शकांना, रसिकांना काय द्यावं? रसिकांना आता सोज्वळ काहीतरी द्यावं. बर. पाचगळपणा बंद करून. पूर्वी लोक तमाशाला म्हणायचे तमाशा अश्लील आहे. तमाशा अश्लील केव्हाच नव्हता. तमाशा चावट होता. अच्छा. आणि चावट शब्द तर आपण घरात कुटुंबातही बोलतो. खरं आहे अगदी. ही ग्रामीण भाषा आहे. ग्रामीण भाषेतला कलेचा प्रकार म्हणजे तमाशा. तमाशा जर उच्चभ्रू भाषा वापरली तर त्या ग्रामीण लोकांना तो समजणार तमाशा नाही. आवडणारच नाही. बरोबर. त्यासाठी ती मावशी पाहिजे, त्या गवळणी पाहिजे, तो कृष्ण पाहिजे, त्यानंतर बतावणी पाहिजे, बरोबर. बतावणीनंतर काही लावण्या पाहिजेत, काही सिनेमातली गाणी पाहिजेत, बरोबर. काही लोकसंगीताची गाणी पाहिजेत, काही समरगीतं पाहिजेत तरुणांना प्रोत्साहन मिळावं म्हणून, बरोबर. आणि वगनाट्य पाहिजे. पण आता वगनाट्य बघायला प्रेक्षक थांबत नाही, कारण बराच काळ गेला वगनाट्याचा टायमिंग संपून. बरोबर. आता आम्हाला काय करावं लागेल, एक 5 गाणी घ्यायची, थांबायचं, वगनाट्य एक 5 सीन सादर करायचे, पुन्हा 5 गाणी घ्यायची. अच्छा. असं करून या नवतरुणांच्या मनात तमाशाबद्दल घर करावं लागेल, अगदी खरं. जागा करावी लागेल. त्यावेळेस तमाशाची इमारत त्यांच्या अंतःकरणात उभी राहील आणि त्याच्यासाठी फार झटावं लागेल. खरंय भाऊ. आता जर पाहिलंय नवीन चित्रपट, मराठी असेल, हिंदी असेल, जे गाजतात
आता त्या गीतांवरती नृत्यकला सादर करावी अशी मागणी सातत्यानं होताना आपण पाहतो. मग त्या दृष्टीनं काय वाटतं तुम्हाला, की या तरुण पिढीला जर समजा गाजलेली चित्रपटाची गीतं आहे सध्याची, ती जर द्यायची असतील? आता आत्ताची जी गीतं आहे, या गीताची वयोमर्यादा फक्त 1 आठवडा आहे. बर. पूर्वीची जी गीतं होती ती अजरामर होती. बरोबर. लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे, किशोरदा, ही जी मंडळी आहेत, पुन्हा शंकर जयकिसन संगीतकार, लक्ष्मीकांत प्यारेलाल, ही जी संगीतकार होती, किंवा उपिन नय्यर, बरोबर. सई परांजपे, राम लक्ष्मण, कितीतरी नावं सांगता येतील की त्यांनी त्या चाली इतक्या सुंदर बांधल्या. बरोबर. त्या चालीवर गायकांनी सुंदर गायलं खरंय. आणि गायकांनी गायलेल्या गाण्यावर त्या ऍक्टर लोकांनी अगदी जसंच्या तसं मुवमेंट करून, बरोबर. अभिनय करून ते गाणंच अजरामर केलं. तसं आता हे 1 आठवड्याच्या वयोमर्यादेच्या गाण्याला आम्ही काय करू शकतो? खरंय. भाऊ, एवढा मोठा ताफा घेऊन जायचा, एक 5-6 गाड्या घेऊन जायच्या, एवढे 100-1 माणसं घेऊन जायचे, ही कलावंत घेऊन जायचे. त्याच्यामध्ये अगदी कणात बांधण्यापासून स्टेज डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, लाईट डेकोरेशन, ते स्वतः भूमिका करणारे कलाकार, या सर्वांना जपायचं, त्यांची काळजी घ्यायची एक कुटुंब प्रमुख म्हणून. तर कशा पद्धतीनं मेहनत एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला घ्यावी लागते? हे पहा, कारण 100 माणसांचं हा परिवार फार मोठा परिवार आहे. प्रथम त्यांची जेवणाची व्यवस्था चांगली असावी लागते. बरोबर. त्यांना घरची आठवण व्हायला नको. बरोबर. दुसरं, गाड्या स्लीपर आहेत. पूर्वीच्या आराम फळ्याच्या झाला गाड्या पाहिजे. बंद झाल्या, आता स्लीपर गाड्या आहेत त्यांना आरामासाठी. बरोबर. रावट्या लावलेल्या असतात, त्या वॉटरप्रूफ असतात. पाऊस आला अचानक किंवा आला. थंडी, ऊन त्यांना त्रास होऊ नये म्हणून. आणि मग हे सगळं करत असताना त्यांचं आरोग्य जपावं लागतं. बरोबर. टँकरचं पाणी किंवा विहिरीचं पाणी, हापशाचं पाणी त्यांना प्यायला द्यायचं नाही, जेणेकरून किडण्यांवर परिणाम होईल. अगदी मग खरं. दररोज जार आणून द्यावे लागतात. 5 माणसं मिळून 1 जार, 5 माणसं मिळून 1 जार, असे जार वाटावे लागतात. पुन्हा त्यांचं आरोग्य सांभाळावं लागतं. कुणाला सर्दी पडसा आलं तर त्याची लागण दुसऱ्याला होऊ नये, हो नाही. त्याला ताबडतोब दवाखान्यात न्यावं लागतं. बरोबर. म्हणजे एखाद्या लहान बाळासारखं त्या कलावंतांना, त्या कर्मचाऱ्यांना जपावं लागतं. अगदी. आणि हे करत असताना आपल्या कुटुंबाकडे लक्षही द्यावं लागतं. बरोबर. ही तारेवरची कसरत आहे, ती करावी लागते. इतका मोठ्या प्रमाणात ही कला महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत असताना भाऊ, आज आपण पाहतो की आजही ग्रामीण भागात आपल्या अशा काही माता भगिनी की ती कोणत्याही उत्सवाला घराच्या बाहेर पडत नाही, पण यात्रेच्या निमित्तानं ह्या होणाऱ्या तमाशाला अगदी 40-40, 50-50 हजार लोक त्या तमाशाला जमतात. पूर्वी कानात लावून तमाशा व्हायचा, तंबूला तर तंबू लावून. तर त्या तमाशात आणि खुल्या तमाशात कला सादर करत असताना आज जे दर्शक आहे किंवा कलारसिक आहे ते पण उत्साहित, काही काही वेळी एखादं गाणं आवडलं तर अगदी समोर Once डान्स more, वगैरे हा. करतात, वन्स मोर म्हणतात. मग त्या येणाऱ्या त्यांच्या प्रतिसादाला आपल्याला कसं सामोरं जावं लागतं? नाही, फार जणांनी जर वन्स मोर म्हणले तर घ्यावं लागतं आणि 1-2 जण जर ओरडले तर मग नाही घेत. आणि दुसरं असं की कनातीवरचा जो तमाशा आहे, बंदिस्त, बंदिस्त. तो फार सुंदर, बरं. तो मर्यादित असतो. कारण त्या रसिकांनी त्याच्यासाठी 100 रुपये दिलेले पैसे असतात. दिलेले. बरोबर. मग तो त्याचा मोबदला घेण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. 4-4.5 तास बसून. पण हा जो फुकट कार्यक्रम गावकरी ठेवतात, या पैशाची लायकी आलेल्या प्रेक्षकांना नसते. 1-2-4 गाणे झाले की ते उठून जाऊ लागतात त्यांच्या मनाने, कारण
त्यांनी काही पैसे दिलेले नसतात, वर्गणीतून तमाशा आलेला असतो. बरोबर. त्यामुळे ओपन कार्यक्रमापेक्षा तिकिटावरचा कार्यक्रम कितीतरी पटीनं भारी. महाराष्ट्र किंवा देशातील तमाशा या कलेला साता समुद्रा पल्याड घेऊन जाणारे सुप्रसिद्ध कलावंत की ज्यांना नुकताच शासनाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, असे लोककलावंत रघुवीरजी खेडकर यांनी आज न्यू व्हिजन स्टुडिओ आणि मानवता संवाद चॅनेलसाठी जो वेळ दिलात, भाऊ आम्ही आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.